नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TETचे सत्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत महत्त्वाचे असे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न 26. कृत्रिम कीटकाच्या नैसर्गिक प्रतिसाद कोणत्या उपपत्तीत मिळतो? पर्याय हे आसुबेल, पेवलॉव, स्किनर आणि कोहलर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेवलॉव. प्रश्न 27. थंडाईच्या रिकामी जागा या नियमानुसार शिक्षकांनी जिज्ञासा उत्सुकता निर्माण होईल अशी प्रस्तावना करायला हवी. पर्याय सुरुवातीला परिणामाचं पुनर्रचनेच्या तयारीचा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तयारीचा नियम. प्रश्न क्रमांक 28. प्रौढ व मंदबुद्धीच्या मुलांच्या अध्ययनावर रिकामी जागा उपपत्ती उपयुक्त आहे. पर्याय आहे चुका व शिका, टॉलमनची उपपत्ती, माहिती प्रक्रियेनं प्रतिमान, प्रयत्नप्रमाण पद्धती. पर्याय फक्त अ, ब, क व ड, अ आणि ड वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आणि ड. प्रश्न क्रमांक 29. रिकामी जागा आणि अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळविला. अध्ययनविषयक उपपत्तीची मानसशास्त्रीय नावे आहेत अरिस्टॉटल, थॉर्नडाईक, पेवलॉव, डॉक्टर ब्लूम. पर्याय फक्त ब, अ, ब, क, ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब म्हणजेच थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 30. मानसशास्त्राची सर्व मान्य व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञांची आहे? पर्याय आहे अरिस्टॉटल, वॅटसन, फ्राईड, किंग, मॉर्गन आणि रॉबिन्सन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॅटसन. त्यानंतर परत प्रश्न बघूया. स्वतःच्या अनुभवांच्या निरीक्षणाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहे बाह्य निरीक्षण, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण, शिक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मनिरीक्षण. प्रश्न क्रमांक 2. ही पद्धती रिकामी जागा शालेय स्वरूपाची पद्धत आहे. पर्याय आहे निरीक्षण, प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवन वृत्तांत. प्रश्न क्रमांक 3. शैक्षणिक मानसशास्त्र हे एक रिकामी जागा मानसशास्त्र आहे. पर्याय आहे उपयोजित, प्रायोगिक, पायाभूत आणि मनाचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनाचे. प्रश्न क्रमांक 4. विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची माहिती रिकाम्या जागा पद्धतीने मिळते. पर्याय वृत्ततंत्र, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वेक्षण. प्रश्न क्रमांक 5. सर्वेक्षण हे नियोजनाला रिकामी जागा असते. पर्याय सहाय्यक, मान्यता, सर्वेक्षण, पायाभूत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहाय्यक. प्रश्न क्रमांक 6. मानसशास्त्राला अभूतशास्त्र ही संकल्पना रिकामी जागेने केली. पर्याय आहे फ्राईड, वॅटसन, वुडवर्थ, मॅकडोगल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॅटसन. प्रश्न क्रमांक 7. निरीक्षण पद्धतीत रिकामी जागाची आवश्यकता नसते. पर्याय साधन सामग्री, दुर्बिणीची, परीक्षेची, पुस्तकांची. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधन सामग्रीची आवश्यकता नसते. प्रश्न क्रमांक 8. सर्वेक्षण पद्धतीमध्ये मुलाखती रिकामी जागा असाव्यात. पर्याय आहे सोप्या, अनौपचारिक, भाविक आणि लिहिलेल्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक. प्रश्न क्रमांक 9. लहानपणीच्या संग्रहित माहितीचे वर्गीकरण करून जीवनावश्यक समस्यांचे विश्लेषण म्हणजे रिकामी जागा पद्धती होय. पर्याय हे सर्वेक्षण, जीवन वृत्तांत, निरीक्षण, प्रायोगिक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवन वृत्तांत. प्रश्न 10. बालकल्याणाची योजना आखण्यासाठी रिकामी जागा या पद्धतीचा उपयोग होतो. पर्याय आहे जीवन वृत्तांत, निरीक्षण, सर्वेक्षण, परीक्षा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वेक्षण. प्रश्न क्रमांक 11. बालकाच्या वर्तनात त्याची रिकामी जागा प्रतिबिंब पडलेली असते. पर्याय आहे चेहऱ्याचे, मनाचे, स्वभावाचे, कौशल्याचे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनाचे. प्रश्न 12. जीवन वृत्तांत पद्धती रिकामी जागे यांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. पर्याय आहे बालक, प्रौढ, बाल, गुन्हेगार, निरीक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बालगुन्हेगार. तर ही होती TETच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.